2026 मध्ये भारतात पुन्हा लॉकडाऊन. ह्या बातमीमागचं खरं सत्य काय आहे? चला पाहूया. हाच प्रश्न सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय, ज्यामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण पसरलंय. इंडिया लॉकडाऊन अगेन सारखे हॅशटॅग्स ट्रेंड होत आहेत आणि ऑनलाईन चर्चांना ऊत आलाय. ही वेळ निवडण्यामागे एक कारण आहे. बरोबर 6 वर्षांपूर्वी याच दिवशी पहिला लॉकडाऊन लागला होता. तर मग ही चर्चा सुरू कुठून झाली? याचं मूळ आहे पंतप्रधानांच्या एका भाषणात. त्यांनी कोविडसारख्या तयारीचं आवाहन केलं आणि याच वाक्याचा लोकांनी वेगळाच अर्थ काढला. पण संदर्भ आरोग्याचा नव्हता. तो होता आर्थिक संकटाचा, जो पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालाय. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. 2020 ची परिस्थिती होती आरोग्य आणीबाणी आणि आताचं आव्हान आहे आर्थिक. फेब्रुवारी 2026च्या आकडेवारीनुसार देशात कोविडचे फक्त 7 ॲक्टिव्ह रुग्ण होते. म्हणजेच आरोग्याच्या कारणावरून लॉकडाऊन लागण्याची शक्यता अजिबात नाही. मग प्रश्न उरतो की जर आरोग्याचं संकट नाही तर सरकार तयारी कसली करतंय? खरं कारण आहे पश्चिम आशियातील संघर्ष. यामुळे हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतुकीवर परिणाम झालाय. याचा थेट परिणाम भारताच्या LPG, इंधन आणि खतांच्या पुरवठ्यावर होऊ शकतो. म्हणून सरकारचा भर निर्बंधांवर नाही तर प्रशासकीय उपायांवर आणि पुरवठा साखळी मजबूत करण्यावर आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅसच्या प्रमाणात बदल करण्यात आलाय. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉकडाऊनची कोणतीही अधिकृत योजना नाहीये. उलट सरकारचं लक्ष अर्थव्यवस्था कशी सुरळीत राहील ह्यावर आहे, ती बंद करण्यावर नाही. म्हणजेच लॉकडाऊन 2026 ही पूर्णपणे एका गैरसमजावर आधारित अफवा आहे. या संपूर्ण प्रकारामुळे एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. आपण माहितीची खात्री करतो का?